व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. शॉर्टकट मेथडनं याचं डायरेक्ट आन्सर पण येऊ शकतं. डायरेक्टली अरेंजमेंट इथे ड्रॉ करतोय मी. 4 kg, 2 kg, 1 kg. 4 kg, 2 kg, 1 kg. Force of 14 Newton is applied here. The surface is frictionless. Okay. Acceleration of each block काढायचा आहे and tension in each string काढायचा आहे. तर शॉर्टकट मेथडनं सॉल्व्ह करूया, फ्री बॉडी डायग्रामनं सॉल्व्ह करूया, दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करूया. शॉर्टकट मेथड. 5.34 झालंय की कम्प्लीट. आता शॉर्टकट मेथडनं काढायचं झालं तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू नेट फोर्स डिवायडेड बाय द टोटल मास. ओके, ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट. ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट असणार आहे. नेट फोर्स इज 14 डिवायडेड बाय टोटल मास इज 4 + 2 6 + 1 7. सो ऍक्सेलरेशन येणार आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सपोज इथलं टेन्शन T1 आहे, इथलं टेन्शन T2 आहे. तर टेन्शन T1 जे आहे ते कुणाला पुल करणार आहे? 4 kg ला फक्त, आणि या ऍक्सेलरेशन. सो T1 इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. T1 पुल करणारा मास आहे 4 आणि ऍक्सेलरेशन आहे 2. सो टेन्शन T येणार आहे 8 न्यूटन. टेन्शन T1 येणार आहे 8 न्यूटन. सिमिलरली T2 इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. T2 कुणाला पुल करणार आहे? 2 kg आणि 4 kg दोघांना पुल करणार आहे टुवर्ड्स राईट. सो टोटल 6 kg ला पुल करणार आहे. ऍक्सेलरेशन इज 2, सो टेन्शन इज 12 न्यूटन. तर या पद्धतीने याचा आन्सर येणार आहे. एकदा FBD न फास्ट सॉल्व्ह करूया. दिस इज 4 kg मास. त्याला राईटला ओढणारा फोर्स फक्त T1 आहे, ऍक्सेलरेशन A आहे. याचं इक्वेशन येणार आहे T1 इज इक्वल टू 4A. त्याच्यानंतर 2 kg जी बॉडी आहे त्याला राईटला ओढणारा फोर्स आहे T2, लेफ्टला ओढणारा फोर्स आहे T1. राईटला जायचं म्हणजे T2 जास्त असलं पाहिजे. याचं इक्वेशन येणार T2 - T1 इज इक्वल टू त्याचं मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि 1 kg लास्ट मास 1 kg चा आहे, त्याला राईटला ओढतोय फोर्स 14, लेफ्टला ओढतोय T2. ओके, इट इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट. राईटला जाण्यासाठी 14 जास्त असलं पाहिजे, T2 कमी असलं पाहिजे. 14 - T2 इज इक्वल टू 1A. या तिन्ही इक्वेशनची जस्ट ऍडिशन करायची आहे. सो T1 - T1, T2 - T2 गेट कॅन्सल. LHS ला फक्त 14 राहणार, RHS ला राहणार आहे 7A. आणि देअरफॉर ऍक्सेलरेशन येणार आहे दॅट इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन येणार आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. and therefore T1 is equal to काय येणार आहे 4 into A. 4 into 2 that is equal to 8. It will be answer. and T2 जर फाइंड आउट करायचं असेल तर ते थर्ड इक्वेशन मध्ये प्लेस केलं तर 14 - T2 इज इक्वल टू 1A. 1A म्हणजे 2 येणार. 2 LHS ला गेलं तर 14 - 2. 14 - 2 म्हणजे काय येणार आहे 12 न्यूटन येणार आहे T2. So in this way, by using free body diagram, it is solved. Next, 5.36.
5.36 vertical motion delay. There are 3 blocks suspended like this. Three blocks suspended like this. Upward force is 200 Newton. Okay, so this is 2 kg. This is 3 kg. And this is 5 kg. Okay. कॉमन ऍक्सलरेशन अँड टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे इथलं टेन्शन सपोज T1 असेल, इथलं टेन्शन T2 असेल. T1 T2 ने ऍक्सलरेशन काढायचं. आता ही पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ही सिस्टीम वर जाणार की वर जाणार ऍक्सलरेशन की खाली जाणार हे बघावं लागेल. आता सस्पेंडेड मास किती आहे बघा, 5 + 3 8, 8 + 2 10 म्हणजे 10 kg सस्पेंडेड आहे, म्हणजे वेट होणार 100 न्यूटन. म्हणजे वेट आहे 100, म्हणजे डाऊनवर्ड फोर्स आहे 100 आणि अपवर्ड फोर्स आहे 200, म्हणजे सगळी सिस्टीम ऍक्सलरेशन वर जाणार आहे. आता शॉर्टकट मेथडनं जर ऍक्सलरेशन काढायचं झालं तर वर उडणारा फोर्स किती आहे 200. सस्पेंडेड मासचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, दॅट इज 100, बरोबर आहे ना, डिवायडेड बाय टोटल मास किती येणार 10. अँड देअरफॉर किती येणार आहे हे, दॅट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सलरेशन येणार आहे. ओके, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हेच आपण काय करूया, FBDच्या साइनने सॉल्व्ह करूया. फ्री बॉडी डायग्राम. बघा त्याची फ्री बॉडी डायग्राम व्यवस्थित काढता आली पाहिजे. टू kg जी बॉडी आहे त्याला अपवर्ड ऍक्टिंग फोर्स इज 200 न्यूटन अँड डाऊनवर्ड ऍक्टिंग फोर्स इज T1. ओके, 2 kg आणि 3 kg मध्ये टेन्शन T1 आहे. टेन्शन T1 जे आहे ते 2 kg ला खाली उडणार आहे आणि 3 kg ला वर उडणार आहे. हे लक्षात येते का बघा, क्रॉस काढायचं म्हणजे लक्षात येतं T1. आता ही सिस्टीम ऍक्सलरेशन वर निघाली आहे, म्हणजे याचा अर्थ 200 शुड बी ग्रेटर. ओके, सो 200 मायनस T1 इज इक्वल टू येणार आहे 2A. नेक्स्ट बॉडी आहे, सॉरी अजून त्याचं वेट इथं लिहायचं राहिलं. हे एक महत्वाची गोष्ट आहे. व्हर्टिकल मोशनला वेट एक लिहायचं विसरतंय नेहमी, ते लिहायला पाहिजे. 2G हे वेट पण डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, सॉरी त्यामुळे इक्वेशन थोडंसं चेंज होणार इथं. 200 इज द अपवर्ड अँड 2G अँड T1 हे डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे, कारण टेन्शन T1 आणि त्याचं वेट दोन्ही फोर्सेस डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार ना. सो 200 मायनस 2G मायनस T1 इज इक्वल टू काय येणार इथं 2A येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बॉडी घेऊया 3 kg ची. 3 kg ला अपवर्ड पुलिंग फोर्स असणार आहे T1. ओके, आणि डाऊनवर्ड असणार आहे पुलिंग फोर्स T2 आणि त्याचबरोबर त्याचं वेट. म्हणजे एखादी बॉडी अपवर्ड डाऊनवर्ड मोशन मध्ये असेल तर डाऊनवर्ड फोर्स जो आहे ना mg तो पण घ्यायचाच, दॅट इज 3G. आता ही बॉडी ऍक्सलरेशन वर निघाली, म्हणजे T1 शुड बी ग्रेटर असलं पाहिजे अँड T1 मायनस 3G मायनस T2 इज इक्वल टू काय येणार आहे 3A येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बॉडी दॅट इज ऑफ 5 kg. 5 kg ला वर उडणारा फोर्स असणार आहे T2, खाली फक्त वेटच असणार कारण खाली स्ट्रिंग नाहीये 5 kg च्या खाली, दॅट इज 5G. दिस इज ऑल्सो मुव्हिंग विथ ऍक्सलरेशन A अपवर्ड. ओके, अँड देअरफॉर इथं काय होणार बघा, T2 मायनस 5G इज इक्वल टू येणार आहे 5A. आणि नंबर ऑफ इक्वेशन दिले की त्या सगळ्या इक्वेशनची ऍडिशन करायची. म्हणजे काय होणार, मायनस T1 प्लस T1 कॅन्सल, मायनस T2 प्लस T2 कॅन्सल, म्हणजे लेफ्ट हँड साइडला 200 आणि जीचं बघा मायनस 2G मायनस 3G मायनस 5G, म्हणजे किती होणार आहे मायनस 10G होणार, इज इक्वल टू काय होणार आहे 10A येणार आहे. मायनस 2G मायनस 3G मायनस 5G म्हणजे मायनस 10G, दॅट इज 200 मायनस 100 इज इक्वल टू 10A अँड देअरफॉर 100 इज इक्वल टू काय येणार आहे 10A येणार. आणि ऍक्सलरेशन इज 100 by 10, दॅट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ऍक्सलरेशन.
ओके, बघा व्यवस्थित, जरा रिवाइज करा. तर हे लक्षात आलं का? बघा, या गोष्टी खूप इझी आहेत, तुम्ही जरासं प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता शॉर्टकट मेथडनं टेन्शन कसं काढणार? शॉर्टकट मेथडनं आता T1 जे आहे ना, ते कुणाला पुल करणार बघा. T1 जे आहे ते 3 kg 5 kg, ओके, यांचं वेट, म्हणजे थोडक्यात अपवर्ड, हे तुम्ही लिफ्टमध्ये बघितलं असेल की लिफ्ट अपवर्ड डायरेक्शन ट्रॅव्हल करत असेल तर काय होतं, नॉर्मल रिएक्शन एम इन ब्रॅकेट जी प्लस ए येते ना. तर इथं व्हर्टिकल मोशन असेल तर इथलं टेन्शन T1 काढायचं असेल तर काय येणार आहे, T1 इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी प्लस ए करावं लागेल, लक्षात घ्या. आणि T1 पुल करत असलेलं सगळं मास, इथं हे शॉर्टकट मेथड वापरावं लागेल. T1 पुल करत असलेलं सगळं मास किती येणार, 5 + 3 8, जी इज 10 आणि ऍक्सलरेशन इज ऑल्सो 10, म्हणजे T1 येणार आहे 160 न्यूटन. असं शॉर्टकट मेथडनं काढता येईल. T1 इज इक्वल टू जी प्लस ए. तसं T2 जर काढायचं असेल तर T2 इज ऑल्सो मास इंटू जी प्लस ए. T2 कुणाला पुल करणार आहे, वर जात असताना 5 kg ला फक्त पुल करणार आहे. सो T2 इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट जी प्लस ए. जी प्लस ए म्हणजे पुन्हा एकदा 20 येणार आहे. सो T2 येणार आहे 100 न्यूटन. आता याच इथं इक्वेशन मध्ये ठेवून बघूया, ऍक्सलरेशन 10 आलेलं आहे. ओके, सो फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लेस केलं तर 200 मायनस 2g म्हणजे 20 लिहितो, मायनस T1 इज इक्वल टू 20. ओके, मग T1 LHS ला घेतलं, T1 RHS ला घेतलं तर काय होणार आहे, 200 मायनस किती होणार आहे, -20 -20 म्हणजे -40 होणार. आणि टेन्शन T1 इज इक्वल टू किती येणार आहे, 160 येणार आहे, 160 न्यूटन. म्हणजे हॉरिझॉन्टली ब्लॉक्स जर मूव्ह करत असतील तर टेन्शन साठी शॉर्टकट काय वापरला आपण, हॉरिझॉन्टली ब्लॉक जर मूव्ह होत असतील तर टेन्शन इज इक्वल टू मास इंटू फक्त ऍक्सेलरेशन एवढंच केलं, मास इंटू ऍक्सेलरेशन. परंतु व्हर्टिकल मोशन असेल आणि ऍक्सेलरेशन वर जात असेल तर लक्षात घ्या, टेन्शन काढण्यासाठी एम इन ब्रॅकेट ए फक्त करून चालत नाही, एम इन ब्रॅकेट जी प्लस ए करावं लागतं. हे T1 आलं की त्याच्यावरून मग T2 काढू शकताय. T1 ची आलेली व्हॅल्यू किंवा थर्ड इक्वेशन मध्ये डायरेक्टली ऍक्सेलरेशन ठेवलं तर T2 मिळणार आहे. थर्ड इक्वेशन मध्ये बघा, T2 मायनस 50 इज इक्वल टू 5 इंटू ऍक्सेलरेशन 10 आहे. सो T2 इज इक्वल टू काय येणार, -50 पलीकडे गेल्यानंतर +50 होणार आणि हे 100 होणार आहे. ओके, परंतु हे फ्री बॉडी डायग्रामच्या साहाय्याने काढत असताना काही वेळेला मिस्टेक होऊ शकतात आणि त्याचबरोबर कॅल्क्युलेशन भरपूर करावं लागतं, त्याच्यामुळे शॉर्टकट मेथड देखील माहिती पाहिजे. ओके, बॉडी वर किंवा खाली जात असेल, वर किंवा खाली जात असेल तर काय करायचं, नेट फोर्स डिवाइडेड बाय दी मास हे ऍक्सेलरेशन येणार. आणि टेन्शन काढायचं असेल तर ऍक्सेलरेशन वर जात असेल तर एम इन ब्रॅकेट जी प्लस ए वापरावं लागेल, ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर एम इन ब्रॅकेट जी मायनस ए वापरावं लागेल. हे शॉर्टकट या मेथडसाठी आहेत. आणखी एक सिंपल प्रॉब्लेम बघूया शॉर्टकट मेथडने, याचं तुम्ही आन्सर मला सांगा. तर आन्सर काय करायचं आहे, इथलं टेन्शन T1 ऍक्सेलरेशन किती आणि त्याच्यावर टेन्शन T1 T2 T3 किती असतील. बॉडी मोशन मध्ये आहे, अपवर्ड मोशन मध्ये आहे. ऍक्सेलरेशन किती येईल सांगा रे, फास्ट शॉर्टकट मेथडनं सांगा. FBDचं तुम्ही एकदा ट्राय करून बघा नंतर. ऍक्सेलरेशन किती, अपवर्ड फोर्स आहे 280, परंतु हँगिंग मास आहे ना, हँगिंग मास म्हणजे वेट किती आहे खाली, 14 इंटू 10 वेट डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे 280 अपवर्ड ऍक्ट होत आहे आणि त्याचं वेट डाऊनवर्ड ऍक्ट होत आहे.
त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल मोशन मध्ये नेट फोर्स 280 येणार डिवायडेड बाय मास येणार, परंतु व्हर्टिकल मोशन मध्ये काय होणार, थोडंसं चेंज होणार आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. नेट फोर्स येणार आहे 280 मायनस 140. हा, नेट फोर्स 140 येणार आहे आणि डिवायडेड बाय टोटल मास 14. सो आन्सर येणार आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. टेन्शन T1 किती येईल? टेन्शन T1 किती येणार? मास इंटू जी प्लस ए करायचं, एम इन ब्रॅकेट जी प्लस ए, तो पुल करत असलेला मास किती येणार टेन्शन T1? T1 इथं आहे. करेक्ट आन्सर 220 येणार आहे, कारण T1 जो आहे ना तो किती केजी मास पुल करतोय, 2 + 5 7 + 4 11, आणि जी प्लस ए, जी ची व्हॅल्यू 10, ए ची व्हॅल्यू 10 20, जी प्लस ए 20 येणार आहे. सो आन्सर किती येणार आहे 220 न्यूटन. T2 किती येणार सांगा? करेक्ट 180. T2 जो आहे ना तो किती किलोला पुल करणार आहे, 5 + 4 म्हणजे 9 kg ला पुल करणार. जी प्लस ए ची व्हॅल्यू 20 येणार आहे अँड देअर फोर येणार आहे 180 न्यूटन. आणि टेन्शन T3 किती येणार? T3 4 kg ला पुल करणार आहे आणि जी प्लस ए 20 येणार आहे. सो आन्सर इज 80 न्यूटन. ओके. टोटल फोर्स 280 न्यूटन आहे. टोटल फोर्स, नेट फोर्स किती येणार? ऍक्सेलरेशन इज नेट फोर्स. बघा, नेट फोर्स इथे किती येणार आहे, वर ओढणारा फोर्स 280 मायनस खाली त्याचं सस्पेंडेड मास, सस्पेंडेड मासचं वेट 140, देअरफॉर 140 न्यूटन येणार. सस्पेंडेड असलं ना की 280 मधून वर ओढणाऱ्या फोर्स मधून त्याचं वेट सबट्रॅक्ट करावं लागेल ना, तरच नेट फोर्स येणार आहे आपला. नेक्स्ट 5.37 प्रॉब्लेम 5.37. Two blocks of mass 4 kg and 2 kg attached by inextensible string as shown in figure. Both blocks are pulled vertically upward by force of 120 Newton. Same as problem आहे. 4 kg 2 kg. They are pulled upward by 120 Newton force. ऍक्सेलरेशन आणि टेन्शन काढायचं आहे. मला सांगा नेट फोर्स किती येणार सांगा रे अगोदर. फास्ट शॉर्टकट मेथडनं सॉल्व्ह करूया. नेट फोर्स किती येणार? नेट फोर्स बघा, वर वर ओढणारा फोर्स आहे 120 आणि त्याचं वेट खाली ऍक्ट होणार ना, ते 60 असणार, -60. दॅट इज 60 न्यूटन इज द नेट फोर्स. मग ऍक्सेलरेशन म्हणजे नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. 60 डिवायडेड बाय 6. ऍक्सेलरेशन किती? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि टेन्शन किती? इथलं टेन्शन टी काढायचं आहे. टेन्शन टी ऍक्ट होणार आहे मास इंटू जी प्लस ए. टी कितीला ओढा लागलाय? 2 kg ला. 2 × 20. सो आन्सर किती येणार? 40 न्यूटन. त्याच्यानंतर ऍटवूड मशीनचे प्रॉब्लेम्स आहेत. ऍटवूड मशीन. - 5.38. There is a pulley like this and two blocks are attached to this pulley. So here
M1 is two spheres of masses 2.6 and 4.1. 2.6 आहे आणि हे 4.1 आहे. ओके, तर व्हॉट विल बी ऍक्सेलरेशन ऑफ इच मास अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, शॉर्टकट मेथडनं सॉल्व्ह करूया. एकदा फ्री बॉडी डायग्रामनं सॉल्व्ह करूया, एकदा प्रॅक्टिस म्हणून. ओके, 2.6 ला खाली ओढणारा फोर्स असणार आहे 2.6 G आणि वर ओढणारा फोर्स असणार स्ट्रिंग मधलं टेन्शन, दॅट इज टी. आता हा ब्लॉक वर जाणार ऍक्सेलरेशननं, त्याच्यामुळे इथे इक्वेशन काय येणार आहे, T मायनस 26 डायरेक्टली लिहितो. T मायनस 26 इज इक्वल टू 2.6 A येणार. आणि दुसरा जो ब्लॉक आहे 4.1 तो ऍक्सेलरेशननं खाली जाणार आहे. खाली ओढणारा फोर्स 4.1 G, वर ओढणारा फोर्स टेन्शन T, and therefore 4.1 G minus T is equal to 4.1 E. ठीक आहे. आता या दोन इक्वेशनची ऍडिशन केली तर T मायनस टी कॅन्सल, मायनस 26 आणि हे 41 मायनस 26 किती होते रे, 25 होते ना, सॉरी 15 होते, 15. हे 41 आहे आणि हे 26 आहे मायनस. आणि राईट हँड साइडला 26 आणि यांचे ऍडिशन होणार ना, किती होणार ऍडिशन, दॅट इज 6.7. सो ऍक्सेलरेशन 15 डिवायडेड बाय 6.7 येणार. आणि हे आलेलं ऍक्सेलरेशन एका इक्वेशन मध्ये ठेवलं तर तुम्हाला टेन्शन मिळेल. शॉर्टकट मेथड मी काय सांगितली, शॉर्टकट मेथड ऍक्सेलरेशनला काढायला डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास इंटू G असं सांगितलंय ना. शॉर्टकट मेथड डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास. डिफरन्स ऑफ मास किती येणार आहे, दॅट इज 1.5 येणार. ऍडिशन ऑफ मास किती येतं, 6.7 येणार आहे. सो 1.5 डिवायडेड बाय 6.7 G. G ची व्हॅल्यू 10 ठेवली तर 15 डिवायडेड बाय 6.7. शॉर्टकट मेथड लक्षात आली का. ऍटवूड मशीन दिसलं, पुलीची अशी सिस्टम दिसली की डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास करायचं. आणि टेन्शन जर काढायचं असेल ना तर त्याचा पण फॉर्म्युला पाठ करून ठेवा, 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू G. असं टेन्शन पण काढू शकताय शॉर्टकट मेथड. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर टेन्शन येतं 31.72 न्यूटन. टेन्शन इज 31.72 न्यूटन. एनी डाऊट इन दिस केस. खूप इझी प्रॉब्लेम आहेत. हा नीटला आलेला होता यावेळेच्या, बरोबर आहे ना, या टाईपचा प्रॉब्लेम. त्याच्यानंतर फक्त काय केलंय आता, आणखी एक एक्स्ट्रा मास तिथं ऍड केलेला आहे. वन्स अगेन 5.39 मध्ये 5.39 देर इज अ पुली लाईक दिस. शॉर्टकटनं फास्ट सॉल्व्ह करूया, नंतर FBD-ने एकदा सोडवा. FBD-ने सोडवणं खूप महत्वाचं आहे, कारण काही वेळेला एखादा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आला, मोस्टली नीटला येणार नाही परंतु मेन्सला आला तर ते फ्री बॉडी डायग्राम तुम्हाला व्यवस्थित काढता आली पाहिजे. हिअर देर इज अ 2 kg, हिअर देर इज अ 3 kg अँड हिअर देर इज अ 5 kg. शॉर्टकट मेथडनं बघा, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू एका साईडला मास. आता दोन सेपरेट मासेस असतील तर लेफ्ट हँड साईडला टोटल मास 2 kg आहे, राईट हँड साईडला टोटल मास 8 kg आहे. तर काय सांगितलंय, डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ. डिफरन्स ऑफ मास किती येणार बघा, 8 - 2 म्हणजे 6 डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास किती येणार आहे, 10 G. सो आन्सर येणार आहे 3G/5. दॅट इज द आन्सर. ऍक्सेलरेशन तेवढंच आलंय ना. ऍक्सेलरेशन इज 3G/5. ऍक्सेलरेशन ऑफ इच ब्लॉक 3G/5 म्हणजे 6 आन्सर काढले त्यांनी. दॅट इज 30/5 म्हणजे 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. सेकंड, याचं टेन्शन T, इथं टेन्शन T काढायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलंय की ऍक्सेलरेशन बॉडी ज्यावेळी एखादी वर जाते, ही बॉडी वर जाते, तर टेन्शन म्हणजे कसं काढायचं असतं माहिती आहे ना.
वर खाली बॉडी जात असेल तर टेन्शन इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी प्लस ए वापरायचं. म्हणजे टेन्शन टी इथलं टी काढायचं असेल तर टी इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी प्लस ए. मग टेन्शन टी हे 2 kg ला वर ओढणार आहे, कारण हा ब्लॉक वर निघालाय ना. ऍक्सलरेशन वर निघाला असेल तर जी प्लस ए वापरायचं आहे, खाली निघाला असेल तर जी मायनस ए वापरायचं आहे म्हणून सांगितलं. मास आहे 2, जी आहे 10 आणि ऍक्सलरेशन आहे 6. सो आन्सर येणार आहे टेन्शन टीचं 2 इंटू 16 दॅट इज 32 न्यूटन येणार. 32 न्यूटनच आलंय का? होय, 32 आलेला आहे. त्याच्यानंतर इथलं टेन्शन T2 काढायचं असेल तर हा ब्लॉक बघा ऍक्सलरेशन खाली निघालाय. हे समजा T2 इन ब्रॅकेट एम इन ब्रॅकेट जी मायनस ए येणार आहे. ठीक आहे. तर 5 kg साठी आपण वापरलं तर टेन्शन T2 बरोबर येणार आहे, मास किती 5च घ्यायचा आहे, त्याच्या खालचा मास, आणि जी मायनस ए म्हणजे 10 - 6